मी बघितलंच नाही. मी बघूच शकत नाही. संतोष जुवेकर बद्दल नाही बोलत आहे, मी बोलते ट्रोलिंग बद्दल. कारण संतोष जुवेकरच्या आधीपासून आपल्या इंडस्ट्रीत एक व्यक्ती ट्रोल होत आला. हाय, मी अमृता. मी बोलतेय सचिन पिळगावकर यांच्याबद्दल. सचिन पिळगावकर हे नेहमी त्यांच्या कोणत्या ना कोणत्या बोलण्यावरून ट्रोल होत असतात. पण त्यांचे प्रिय मित्र अशोक सराफ यांनी एका मुलाखती दरम्यान असं म्हटलंय की सचिन त्याच्या बोलण्यावरून ट्रोल होत असतो, पण तुम्ही कधी त्याला त्याच्या कामावरून ट्रोल करू शकाल का? त्याच्या नॉलेजवरून ट्रोल करू शकाल का? कारण सचिन अत्यंत गुणी अभिनेता आहे. तो अगदी लहान असल्यापासून चित्रपटांमध्ये अभिनय, दिग्दर्शन हे काम करत आलाय. तसं संगीताचंही त्याला उत्तम ज्ञान आहे. त्याच्या कामावरून किंवा त्याच्या ज्ञानावरून जर तुम्ही त्याला ट्रोल करू शकत असाल तर करा, फक्त बोलण्यावरून नको. आजकाल मोबाईल आणि सोशल मीडियामुळे आपण सहज एखाद्याला ट्रोल करतो, पण त्या ट्रोलिंगचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होत असेल याची तुम्हाला कदाचित जाणीव नसेल. पण अशोक सराफ यांचं त्यांच्या मित्राविषयीचं हे परखड मत तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी फ्लॅशला फॉलो करा.